नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SY BCom सेमिस्टर फर्स्ट या वर्गातील व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचा पेपर क्रमांक 1 चा अभ्यासक्रम समजून घेणार आहोत. इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस हे लेक्चर मराठी माध्यमातून असणार आहे. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी या लेक्चरचा उपयोग होणार आहे. चला तर मग बघूया व्यवसाय व्यवस्थापन या सेकंड इयर BComच्या विषयाचा अभ्यासक्रम. मी डॉक्टर दीपक विश्वनाथ डोखळे, सहाय्यक प्राध्यापक KTHM कॉलेज नाशिक. सगळ्यात अगोदर आपण व्यवसाय व्यवस्थापन या आपल्या विषयाची ऑब्जेक्टिव्ह समजून घेऊया. त्यामध्ये नंबर 1, टू प्रोव्हाइड बेसिक नॉलेज अँड अंडरस्टँडिंग अबाउट बिझनेस मॅनेजमेंट कन्सेप्ट. या विषयाच्या अंतर्गत व्यवसाय व्यवस्थापन या संकल्पनेचं जे ज्ञान असणार आहे ते विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मिळेल आणि सहजपणे समजेल या दृष्टिकोनातून पहिलं उद्दिष्ट आपल्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवसाय व्यवस्थापनात कशा पद्धतीने विविध कार्य केली जातात हे आपण समजून घेणार आहोत. दुसरं उद्दिष्ट आहे टू प्रोव्हाइड अँड अंडरस्टँडिंग अबाउट व्हेरियस फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. व्यवसाय व्यवस्थापन ही संकल्पना समजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर व्यवसाय म्हणजे काय समजून घेणार आहोत. व्यवसाय म्हणजे काय समजल्यानंतर व्यवसायाचं व्यवस्थापन व्यावसायिक व्यवस्थापकांमार्फत कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्याला समजल्यानंतर आपण या विषयामध्ये व्यावसायिक व्यवस्थापकांकडनं जी काही व्यवस्थापनाची कार्य केली जातात ती समजून घेणार आहोत. तर व्यवस्थापनाला कोणकोणती कार्य करावी लागतात पुढे अभ्यासक्रम बघताना आपल्या लक्षात येईलच. रिवाइज सिलेबस 2019 पॅटर्न फॉर 3 इयर BCom डिग्री कोर्स CBCS. CBCS मीन्स चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. सेमिस्टर फर्स्ट बिझनेस मॅनेजमेंट फर्स्ट. आत्ता आपण सेमिस्टर फर्स्ट व्यवसाय व्यवस्थापन पेपर क्रमांक 1 याचा अभ्यासक्रम समजून घेत आहोत. हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. व्यवसाय व्यवस्थापन ह्या आपल्या विषयाचा कोर्स कोड असेल 234 आणि या विषयासाठी नंबर ऑफ क्रेडिट्स असणार आहे 03. तर चला मग बघूया युनिट नंबर फर्स्टमध्ये अभ्यासक्रम कसा असणार आहे. युनिट नंबर फर्स्ट प्रकरण 1 मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. मग व्यवस्थापनाचा अर्थ, व्यवस्थापनाच्या व्याख्या आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर नीड ऑफ मॅनेजमेंट स्टडी, व्यवस्थापनाच्या अभ्यासाची काय गरज आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. प्रोसेस अँड लेवल्स ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनाची प्रक्रिया आणि स्तर कशा पद्धतीचे आहे हे आपण समजून घेतल्यानंतर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापनाची कार्य समजून घेणार आहोत. व्यवस्थापनाची कार्य समजल्यानंतर ह्या प्रकरणामध्ये शेवटी कॉन्ट्रिब्युशन ऑफ FW टेलर, हेनरी फेयॉल, पीटर ड्रकर, मीटर्सबर्ग अँड मायकल पॉर्टर इन डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट थॉट्स. तर FW टेलर असतील, हेनरी फेयॉल असतील, पीटर ड्रकर असतील, मायकल पॉर्टर असतील, तर या व्यवस्थापकीय विचारवंतांचे व्यवस्थापनाशी संबंधित व्यवस्थापकीय सैद्धांतिक विचार, शास्त्रीय ज्ञान आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. दुसऱ्या प्रकरणामध्ये अंडरस्टँडिंग मॅनेजमेंट प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. व्यवस्थापनाचं नियोजन आणि निर्णय क्षमता हे आपण या प्रकरणात समजून घेणार आहोत. यामध्ये सर्वात अगोदर आपण मीनिंग, डेफिनेशन अँड नेचर ऑफ प्लॅनिंग म्हणजेच
नियोजन म्हणजे काय, नियोजनाचा अर्थ, नियोजनाची व्याख्या आणि नियोजनाचं स्वरूप समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण फॉर्म्स अँड टाइप्स ऑफ प्लॅनिंग, तर कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करता येणारे, नियोजनाचे कोणकोणते प्रकार आहेत हे आपण समजून घेणार आहोत. नियोजनाचे प्रकार समजल्यानंतर स्टेप्स इन प्लॅनिंग, नियोजनाची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते हे आपण या ठिकाणी विविध उदाहरणांसह समजून घेणार आहोत. त्यामध्ये मुकेश अंबानी असतील, रतन टाटा असतील, यांच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं जातं याही उदाहरणांचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर लिमिटेशन्स ऑफ प्लॅनिंग, नियोजनाला सुद्धा काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. त्यानंतर मिनिंग्स अँड टेक्निक्स ऑफ फॉरकास्टिंग, पूर्वानुमान, फॉरकास्टिंग म्हणजे पूर्वानुमान, पूर्वानुमानाचा अर्थ असेल, पूर्वानुमानाची व्याख्या असतील, पूर्वानुमानाची तंत्रे असतील, ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. कारण पूर्वानुमान जर आपल्याला समजलं तरच प्रभावीपणे नियोजनाची प्रक्रिया राबवणं शक्य असतं, म्हणून आपल्याला पूर्वानुमान ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. त्यानंतर आपल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण मिनिंग, टाइप्स अँड स्टेप्स इन डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्याची प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत. निर्णयाचा अर्थ असेल, निर्णयाच्या व्याख्या असतील, निर्णयाचे प्रकार असतील आणि निर्णय प्रक्रिया राबवताना कोणकोणत्या टप्प्यांचा विचार करणं आवश्यक आहे हे आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये समजून घेणार आहोत. यानंतर फर्स्ट सेमिस्टरमधील तिसरं प्रकरण आपलं असेल मॅनेजमेंट ॲट वर्क, द प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग अँड स्टाफिंग, व्यवस्थापनाची कार्य आणि प्रक्रिया, संघटनात्मक आणि कर्मचारी नियुक्तीशी संबंधित आपण ह्या प्रकरणामध्ये समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर मिनिंग, प्रोसेस अँड प्रिन्सिपल ऑफ ऑर्गनायझिंग, संघटन म्हणजे काय, संघटनाचा अर्थ, संघटनेची प्रक्रिया, संघटनेची तत्वे आपण समजून घेणार आहोत. ही तत्वे समजल्यानंतर आपण कन्सेप्ट ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, अधिकार आणि जबाबदारी म्हणजे काय याचा अर्थ, व्याख्या आपण विविध उदाहरणांसह समजून घेणार आहोत. त्यानंतर डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, अधिकार प्रदान म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर डिफिकल्टीज इन डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, अधिकार प्रदानात कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, अडथळे येऊ शकतात हे आपण लक्षात घेणार आहोत. अधिकार प्रदान ही प्रक्रिया समजल्यानंतर आपण नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग, संघटनेची गरज आणि महत्त्व समजून घेणार आहोत. आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये शेवटी आपण रिक्रुटमेंट सोर्स अँड मेथड, भरतीचे प्रकार आणि भरतीच्या पद्धती आपण समजून घेणार आहोत. सद्यस्थितीत कोरोनाच्या परिस्थितीमुळे काय होतंय आपण बघत आहोत. अनेक लोकांचे रोजगार गेले, अनेक लोकांना या ठिकाणी उत्पन्नाचे नवीन स्रोत आता शोधावे लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये रिक्रुटमेंट म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत आणि भरती कशा पद्धतीने होते, भरतीच्या पद्धती कोणत्या आहे हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. भरती प्रक्रियेत आपली निवड व्हावी यासाठी आपल्याकडे कशा पद्धतीचं ज्ञान असायला पाहिजे हेही आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. आपली शैक्षणिक पात्रता कशी असायला पाहिजे, आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचा अनुभव असायला पाहिजे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. फर्स्ट सेमिस्टरमधील चौथं आणि शेवटचं प्रकरण असेल रिझल्ट ओरिएंटेशन, डायरेक्शन अँड टीम वर्क, निर्देशन आणि समूह कार्य हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. यामध्ये सगळ्यात अगोदर मिनिंग, एलिमेंट्स, प्रिन्सिपल्स, टेक्निक्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्शन, निर्देशन म्हणजेच मार्गदर्शन म्हणजे काय त्याचा अर्थ, व्याख्या समजून घेतल्यानंतर निर्देशनातील घटक असतील, निर्देशनाची तत्वे असतील,
निर्देशनाची तंत्रे असतील आणि निर्देशनाचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत. निर्देशन किंवा संचालन किंवा मार्गदर्शनामुळे कशा पद्धतीने व्यवसायाचं कार्य पूर्ण होतं हे आपण या ठिकाणी उदाहरणासह लक्षात घेणार आहोत. त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण समजून घेणार आहोत. जसं आता आपण सध्या बघतोय की कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा योग्य प्रकारे निर्देशनाचं कार्य मुकेश अंबानी यांनी केल्यामुळे त्यांच्या व्यवसायामध्ये जागतिक स्तरामधून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. यासारख्या उदाहरणांना आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ टीम वर्क, समूह कार्य म्हणजे काय हे आपण लक्षात घेणार आहोत. समूह कार्याची गरज आणि आवश्यकता काय असते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे. समूह कार्य समजल्यानंतर शेवटी आपण ग्रुप डायनॅमिक्स अँड प्रिन्सिपल रिगार्डिंग इंटरपर्सनल कम्युनिकेशन अँड ग्रुप बिहेवियर, ग्रुप डायनॅमिक्स म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. प्रिन्सिपल्स रिगार्डिंग इंटरपर्सनल कम्युनिकेशन अंतर्गत सुसंवादाचे तत्व आणि समूह वर्तवणूक कशा पद्धतीचे असते हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर मला वाटतं SY.BCom या वर्गासाठी व्यवसाय व्यवस्थापन फर्स्ट सेमिस्टरचा अभ्यासक्रम आपण समजून घेतला. यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना आणि त्या संकल्पनांमध्ये असणारे वेगवेगळे घटक आपण आता सविस्तर त्यावरती चर्चा केलेली आहे. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय आणि व्यवसाय व्यवस्थापन ही संकल्पना समजून घेणार आहोत.